अरे सर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ये ना केबिन मध्ये. ये विशाल ये. बस. काय झालं सर? आज एकदम खुश दिसताय तुम्ही. अरे आज त्या सुनीलला चांगलीच अद्दल घडवली. म्हणजे काय केलं? सकाळी सकाळी सुमनने एकदम कडू काढा बनवला आणि त्याचं नाक दाबून मी त्याला पाजला. आणि बयोच्या भीतीमुळे आणि हट्टामुळे त्यांनी तो प्यायला सुद्धा. काय? आणि एवढंच नाही, त्याला प्राणायाम, सूर्यनमस्कार, उठाबशा होते नव्हते ते सगळे व्यायाम करायला लावले. करेक्ट आहे सर. नाही म्हणजे अशा माणसांसोबत ना असंच करायला. हो रे, त्याला असा त्रास झाल्याशिवाय तो बयोच्या आयुष्यातून निघून नाही जाणार. खरंय. सर, पप्याचा फोन आहे. स्पीकरवर टाक. हा बोल पप्या. हॅलो. हा डॉक्टर, माका एक माणूस भेटलो ज्याच्याकडे ना सुनील विषयी सगळी माहिती आहे. एक मिनिट थांब. सर, पप्याला त्या माणसाला इकडेच घेऊन यायला सांगू? नको नको, हे आम्हीच येतो रे तिथे. पप्या, एक काम कर, तू मला तिकडचा पत्ता पाठव. मी आणि सर पोचतो तिकडे. हा ठीक आहे, चालत. चल बाय, लगेच पाठव. हा ठेवतोय. वाह, आजचा दिवसच चांगला आहे. सगळं करेक्ट घडतंय. तर बयोला या गोष्टीचा डाऊट येता कामा नये. बयो बरोबरचा आजचा त्याचा शेवटचा दिवस असेल. त्या सुनीलचा आजच निरोप समारंभ उरकून टाकूया. हेतल, मला ना एक खूप छान शेर सुचलाय. क्या बात है हीरा. इरशाद इरशाद. दारू का नशा, जिंदगी का मजा. वाह. दारू का नशा, जिंदगी का मजा. सच है कड़वा. सच है बहुत कड़वा. आता बयोचंच बघ ना, तिचा बाप बेवडा. एक नंबर हिरा, एक नंबर. एनिवे बयो, कशी सुरू आहे दारू सोडवण्याची एक्सरसाइज? सुटली का दारू? का हिरा, तू पण ने एका दिवसात सुटते का? हा ते आहे, पण आयुष्यभर सुटलीच नाही तर? हे म्हणजे जे सगळे एफर्ट्स वेस्ट जातील ना. नाही रा, मी फक्त त्यांची दारू सुटावी म्हणून सगळे प्रयत्न करत नाही. त्यासोबत माका त्यांची वृत्ती पण बदलायची आहे ना, म्हणून मी सगळं करते. हिरा, तू एक काम कर, उद्यापासून तू पण आमच्या वांगडा एक्सरसाइज करू, म्हणजे त्याचा तुका पण फायदा होईल. शट अप. खूप जास्त बोलतेस ना. तुला ना मी माझी वृत्ती आत्ता दाखवते, कळलं? मस्त बोलतेस तू. हिरा, तर मी हिरा सोड. हिरा, माझा हात सोड. हिरा, आयुष्यभर रडायचं तुला, तुझी तीच लायकी आहे, कळलं? बोल ना. सोड. हिरा, काय करतेस? हिरा, लोक बघतायत. अशी का बघतेस? मी काय बघते? हिला विचारा ना, ही काय बोलली मला. बोल. दादा, मी फक्त एवढाच बोलले की सकाळी आमच्या वांगडा तू पण एक्सरसाइज करू की, त्याचा तेकाच फायदा होईल ना. बघितलं? हा हा असा अपमान करते माझा. एक मिनिट हिरा, तुझ्या चांगल्यासाठीच सांगितलं तुम्ही, आणि सगळ्यांसमोर तिचा हात पिरगाळून ना तू तिचा अपमान केलायस. घे दादा, तू तिचीच बाजू घे. हिरा, जाऊ दे ना, तू सोडून दे. बरोबर, तूच बोलायची बाकी होतीस ना अंकिता. तशी आपली फ्रेंडशिप तर उरली नाही ना. बाबा, विशाल कुठे चाललाय? आम्ही जरा बाहेर चाललो, इमर्जन्सी आहे. मी येऊ काय? मी आता येऊ शकते. मी पण येते. मी फ्री आहे. मी नाही नको, तुम्ही एक काम करा, 6 नंबर वॉर्ड मध्ये थांबा, आम्ही आलोच. ठीक आहे.
झालं? तुझ्यामुळे बाबांनी मला सुद्धा नाही नेलं. व्हेरी नाईस. नेहमी आडतेस ना ग आमच्या, पण तुला ना एक दिवस मी सोडणार नाही, कळलं? लक्षात ठेव. हाय गे दमले. आता नाही, रात्री पिते. रात्री पोटात गेली ना म्हणजे झोप कशी गाढ लागत. आणि मी दारू प्यायला हे बळीच्या बापाक पण कळूचा नाही. पण बळीचा बाप तुम्ही तसे, हे खरो बाप तो खोटो बाप. काय ठेवू? आत्ता तुझा काय खरा नाही. आता पी तू दारू, पण उद्या सकाळी आमच्याच तावडीत गावतलस तेव्हा बघच दादा एका क्षणात तुझी दारू कशी उतरवतात. असो व्यायाम करूक लावताय ना की बघतच राहतलस. आधी पैसे दे मला आधी, मग मी सांगणार सगळं काय असेल ते. जबान आहे आपल्या, आधी पैसे मग बाकीचं तुझं काय असेल. अरे तू आधीच एवढी दारू प्यायलास, अजून किती पिणारस? ए तुला काय करायचंय? मी किती बी पिल, तुझ्या बापाचं काय जात आहे? हे माझा बाप काढायचो ना तू सांगतोय. राहिल नाही काढ तुझा बाप, आधी पैसे काढ तुम्हाला. डॉक्टर ह्योच तो माणूस हा, याच्याकडे सगळी माहिती आहे. काय माहितीये तुम्हाला? आपल्या जबानाची किंमत आहे बरं का. आधी पैसे काढायचे मग सगळं सांगणार आपण काय असेल ते. काय ऐका ना, इकडे साव. तुम्हाला मी देतो. पप्या, त्याला नक्की सगळं माहिती आहे ना? 100% माहिती आहे. साव, इथे टेका. आता मला सांगा, तुम्हाला काय माहितीये सुनील भोवल्याबद्दल? तुम्हाला रिस्पेक्ट? आपल्याला रिस्पेक्ट दिला तू? सांगणार आपण तुला सगळी माहिती सांगणार, पण पैसे द्यावे लागतील बरं का आपल्याला, तर सांगणार काय असेल. हो कबूल, तुम्हाला पैसे देतो मी, पण मला सुनील भोवल्याबद्दल सांगा. तो कुठे राहायचा इतकी वर्ष, काय करायचा तो? कुठं उतारी काय काय माहिती नाही आपल्याला. हा आम्ही पनवेलला भेटलेलो. आम्ही जुगार खेळायचो, दारू प्यायचो. हा पण तो मला नेहमी सांगायचं बरं का, मी वॉन्टेड माणूस आहे म्हणून, तडीपार आहे म्हणून. जेल मध्ये लय वट आहे त्याचं तिकडे बरं का. हा आजच्या एक दिवशी कुठं पळून गेला काय कळालंच नाही. माझ्या पिढीचं 70 रुपये बी नाही दिलं. तुम्ही ओळखताय का त्याला? जर भेटणार नाही माझं 70 रुपये तेवढं घेऊन या. हा हा, म्हणजे सुनील वॉन्टेड क्रिमिनल आहे.
कोणत्या तरी पोलीस स्टेशनला याचा रेकॉर्ड असू शकतो. मला सांगा, पनवेलला नक्की कुठे अड्डा होता हा? पनवेलवरून उरण रोडला जाणारा रस्ता त्याच्या महागाई एक कारखाना आहे बंद पडलेला, तिथं संत्याबाईचा अड्डा आहे, कुणाला बी विचारायचं. डॉक्टर मी ते जाऊन येते. नाही नाही, तू थांब, मी जाऊन येतो. अहो तुम्ही काय येतास? अहो तो काय फाईन डाईन बार नसणारा, तो जुगाराचा अड्डो असणारा थंय. माझ्या बयोसाठी मला नरकात जावं लागलं तरी मी जाईन. तुम्ही थांबा, मी आलोच जाऊन. ए पैसे माझे. बाबा थांब बाबा. पैसे होय देणार देणार. थांब जरा, थांब. हाय, कामात आहेस का तू? नाही, बोल ना. एक छोटंसंच काम होतं, म्हणजे हेल्प हवी होती, छोटीशीच. हा बोल. एकच पेशंट बाकी आहे अगं, आणि त्यांचे ना रिपोर्ट्स यायचे, ते तू प्लीज सबमिट करू शकशील का? मला ना इतकं अर्जंट काम आलंय माहितीये तुला. ठीक आहे, करते मी. नक्की? होय अगो. थँक्यू सो मच. तू 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 कर तुझं काम, मी जाते. बाय. भयो, ऐक ना, माझं एक छोटंसं काम आहे तुझ्याकडे. बोल ना दादा. अगं माझे ड्युटी आवर संपले आणि मला ही फाईल विशाल सरांना द्यायची आहे. मी स्वतः दिली असती, पण आता विशाल सर बाबासोबत आहेत ना, सो तू देशील का त्यांना प्लीज? मला एक अर्जंट काम आहे, मला निघायचं आहे पटकन. ओ तुका पण अर्जंट काम हा का? मला म्हणजे नाही म्हणजे अंकिता आली होती, तेका पण एक अर्जंट काम होता. मग तुम्ही एक काम करा, एकत्रच जा, म्हणजे कसा अर्जंटली पोचाल ना. अगं नाही, म्हणजे तसं नाही आहे. वय जातास? पिक्चरला. जा, मज्जा करा. चल, थँक्यू. सरस्वती, मला फक्त तू हवी आहेस. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. सरस्वती, फाईल हवी आहे मला. हा सॉरी. काय नक्की कुठली आहे? ही ह्यांची आ, आणि ही आरव दादांनी दिल्या. हा, मी इलय जरा. हिला काय झालं अचानक? हे घालू का उद्या? ह्याच्यावर हे कानातले पण छान दिसते.
एवढा सोना आणि एवढे पैसे एकत्र, हे तर कुबेराच्या तिजोरीची चावी हा. तो डॉक्टर आणि ती सुमन माका रोज रोज त्रास देणार, त्यापेक्षा या सगळा लंपास करून निघून गेलो तर हा ताच फायद्याचं होईल. रोज रोज त्या व्यायामाची कटकट मिटली आणि आयुष्यभर दारूची सोय झाली. आणि ती बयो ती मेली तरी माका काय फरक पडता, तशी पण ती माका नकोच होती आणि आता पण नकोच हा. ठरला तर मग आज रात्रीच काम पत्ते. वास तर मस्त सुटलाय. मस्त गो मस्त. हिरा, उद्या तू माझ्यासोबत चल हॉस्पिटलमध्ये राऊंडला. हो बाबा, मी लवकर उठेन, आपण एकत्र जाऊ. अरे हो, बयो तुम्ही पण या. ठीक. अरे या या या, जेवायला बस. अरे नको, म्हणजे आपण जेवतोय ना, ते नंतर जेवतील ना बाबा. हिरा काय बोलतीयस? ते पण आपल्या घरचेच मेंबर आहेत ना. तुम्ही बसा. सुमन, अजून एक ताट वाढतीयस ना? हा आणते. आत्ते थांब, मी घेऊन येते. बयो तू थांब, मी आणते ना. नाही तसं तांबडो पांढरो पण आवडता माका, पण मी कोकणी माणूस ना. कोंबडी वडे म्हणजे माझा जीव की प्राण. वडे नसते तरी चालत, कोंबडी आणा शिजलेली बस. गरमागरम उकडलेले भाजे खावा. या काय उकडलेल्या भाज्या मागा? अहो, हा तुमच्या उपचाराचा भाग आहे. या असल्या भाज्या मी नाही खात, नको मगा. अहो, तुमका ह्याच थोडे दिवस खाऊक लागतला, तरच तुमचा मानसिक आणि शारीरिक संतुलन नीट राहील. अगं मागा काय नाही झालेला, मी ठणठणीत असे. तरी पण आपल्या काळजी घेऊ होईल, तरच तुम्ही बरे व्हाल. अगं पण माझा कसा ना, त्या शिजलेल्या कोंबडीचा वास इलो ना तरी मागा बरा वाटता. थोडासा खाल्ला ना म्हणजे मग बी कसं टकाटक होता येता. थोडा खाऊ दे ना माका. नाही मिळूचा. सुनीलराव, तुम्ही आता बयोचं पण नाही ऐकणार का? हे बघा, हे असं चमचमीत खाल्लं ना तर तुमचंच पोट बिघडेल. मग पुन्हा टेस्ट करावे लागतील, मग तुम्हाला कसं तरी होईल आणि ह्या सगळ्याचा बयोला त्रास होईल. चालणार आहे का तुम्हाला? पण मग ह्याच्यावर थोडासा कालवण घालून खाते ना, बरं वाटत. नाही मी तुझं सांगितलं ना एकदा. बयो, तू पण यांचे रिपोर्ट पाहिलेत ना? सगळे तुमच्या चांगल्यासाठी सांगतात की नाही,
थोडे दिवस तुमका त्रास होईल पण मग सवय होईल. तुमच्या बयोसाठी एवढा जमवाल ना. चालत. मी भरवते. अगं नको, मी खाते. हा तू भरव मग खातले भरव. हा खा, तब्येत चांगली होईल. घ्या घ्या घ्या. छान आहे ना. मस्त झालंय. सुमन, आज चिकन मस्त शिजलंय.